एक 7 खून केलेला असा टनाटना उड्या मारत आला. असं जवळजवळ 1000 पोलीस बाजूने होते आणि ते 1000 मध्ये, आणि आम्ही बसलेले. आमच्या पुढे फक्त ज्ञानेश्वरी होती. आमच्या घरातली माणसंही सगळी बसली. उड्या मारून आला आणि काय तुम्हाला सांगू, सगळेच घाबरले. की कारण का, त्याची प्रक्रिया निराळी होती. आला ना, माझे पाय धरून हंबरडा फोडून रडू लागला. अरे बाबा महाराज, मी तुम्हाला टीव्हीवर बघितलंय बाबा महाराज. आणि त्यांनी काव्य करून दिलं. माझ्याकडे ती पत्र आहेत त्यांची. त्यानंतर 15-20 पत्र आली मला. आणि रडला. बरं झालं म्हणे, कसं का होईना इथे तुमचं दर्शन झालं आम्हाला तुरुंगात. आणि मग झालं आमचं प्रवचन सुरू. मला कळेल ना, ना काय सांगू मी, काय सांगू या ना. आणि बघा, एक देवाची कृपा आहे माझ्यावर. जिथे तिथे तसं तसं सुचतं. मी म्हटलं इथे सगळे सज्जन आहेत. कारण इथे जन्माला आलेला कुणी खुणी म्हणून जन्माला आला नाही. जन्माला आला तो सज्जन. पण म्हटलं तुम्हाला परिस्थितीने खुणी केलं. बरोबर आहे ना? अगदी बरोबर, अगदी बरोबर म्हणे महाराज. आणि काही काही वेळेला भावनेच्या आहारी तुम्ही इतके वाहत गेला की त्यावेळेला चुकून तुमच्या हातून तसं घडलं. अगदी बरोबर म्हणे. मग म्हटलं इथे ज्ञानेश्वर किती आहेत, हात वर करा रे. महाराष्ट्रीयन समाज होता आणि सगळे तेच कैदी होते. 4-5 हात वर झाले की ज्ञानेश्वर. अरे म्हटलं इथे तुकाराम कोणी असेलच. हो हो, ते 4-5 हात झाले. मग म्हटलं नामदेव असायलाच पाहिजे. ते हात वर झाले. अशी संतांची नावं घेतली. आणि मग म्हटलं अरे बाबा ज्ञानेश्वर, अरे बाबा तुकाराम, ज्या वेळेला पाळण्यातून आईने तुला मांडीवर घेतलं आणि तुझं नाव ज्ञानेश्वर ठेवलं, तेव्हा तिची काय संकल्पना असेल तुझ्याबद्दल. ज्ञानेश्वर नाव ठेवलं तेव्हा तुझ्या आईला काय वाटलं असेल की माझा मुलगा ज्ञानेश्वराच्या मार्गाने वाटचाल करावी. आणि आज त्या आईला जर माहिती असेल की माझा ज्ञानेश्वर तुरुंगात आहे, तर त्या आईला काय वाटत असेल. काय सांगू तुम्हाला, सगळे धाय रडू लागले तिथे. खरंय म्हणे महाराज, खरंय म्हणे, माझ्या आईने माझं नाव तुकाराम ठेवलं, पण आज माझ्या हातून खून घटला. रडू लागले ते. जाऊ द्या म्हटलं, पश्चातापा इतकं दुसरं प्रायश्चित्त मोठं नाही. अनुताप तीर्थी नहा मजा आता आला. मला सांगा म्हटलं, ज्ञानेश्वरासारखं वागणं आहे. जाऊ द्या, एवढं मोठं नाही, पण त्याच्या मार्गाने वाटचाल करणं एवढं तरी तुमचं नाव सार्थ करा. म्हणून आई वडिलांनी आपली नावं चांगली ठेवलेली असतात. त्या नावाचं इमान राखावं. आपण ज्ञानोबा तुकोबाचं नाव सांगतो. आपल्याला ज्ञानेश्वर महाराज व्हायचं नाही, आपल्याला तुकाराम महाराज व्हायचं नाही, पण त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने वाटचाल करणं एवढंच आपल्या हातात आहे. राक्षस हे आहेत सध्या. हे जे सध्या तुम्ही, आणि एक वाईट गोष्ट झाली आहे, टीव्हीमुळे राक्षसांचं दर्शन जास्ती घडतंय, चांगल्यांचं घडत नाही. माझं बोलणं कळलं का? चांगल्यांचं दर्शन टीव्ही घडतच नाही. बटन दाबलं की कोणाचं तरी पेटवलेलं आहे, कोणातरी जाळलेलं आहे. हेच या समाजातले राक्षस. म्हणून असं म्हणू नका की सुंदर चेहरा बघायला आवडतो.